मांडणी करून घेतोय. होय हो, घालते मांडी घालते. तिला तुझ्या कानावर पडली काय मी तुला मांडी घालून सांगते. काय लागल्या अगो मी मांडणी करून घेतोय सांगलं काय प्रत्येक देवाच्या रात पान ठेवत नाव दिल्यात मा नाव दिलं माका विचारतो नाल्याशिवाय येतो मी हो तुमचं भरोसा नाही हो. हो देवीच्या नावाला नारळ ठेवत ह्या वाटचालाच्या नावाने ह्या घरवडकाराच्या नावाने ह्या फळातल्या फळ कार्याने आणि ह्या तुझ्या औषधी बापाशीच्या नावाने माझो जितो असता तुमच्यात ठया अगो जितो असताना जर ठेवलं तर त्यांना समजताना पुढे पाठी जावं आमका काहीतरी दिसतो पुन्हा आता ठेवून घेतलं ऐकलं आणि ह्या चुकलाला मागला ए वासू आणि एक तुझ्या बायकोला ठेव का सांगणार त्याच्या पुढे का बोला सारखं मार्ग नाही सगळे पोतं उठले बघा. हे वासू काय घे माझ्या त्या निरांकारात एक ठेवला तुझ्या हस्ते निराकरण मी किती ठेव मध्ये तुझंच राहला तर मला काय म्हणतो नको गे बाई तुझ्या हस्ते निराकराच्या नावाने असते प्रत्येकाच्या नावाने पाना ठेवलेली आहोत गो बाय गो काय करतो उचलतोय का मांडणी केलंय देवाची देवांका ठेवलेली आहोत ती ह्या का माझ्या नावान ठेव का बापाशीच्या माझ्या बाकी हुशार आहे हा खुळा हुला घेऊन इले बरा असता बरा सगळ्यांच्या नावावर पाना ठेवलेले देवीच्या नावावर नारळ ठेवलं आता सांगणा करूया बारे माझ्या औशी शिरा तुझ्या तोंडावर पडलीची गाण्याक सुरुवात कोण शिकला सरते मी काय करतो सर्दी झाली काय तुका आवरून ठेव गेला आहे आता काय गडबड करू नको मध्ये बारे माझ्या औशी मी तुका बघलाय तरी तुमच्या काढून मी काय बोलू सुद्धा नाही ती सांगता तुमच्या काढून ती हलते तुमच्या काढता चार सिमेंटची चार गावची ही लेकरं आहे काय काय करू अजिबात ते लक्ष देऊ नका ऐकलं तर हा चार करती चार सिमेंटची चार गावची तुम्ही तुमच्या खाल्ल्या तुमच्या खाल्ल्या खाल्ल्या काय बोलतो काय झाला बाई माणूस तेव्हा पलकी बापू हात पडला होता ते बाबा त्याचा हात लावलं तर त्याचा ताळावला त्याचा बोलावलं ऐकलं आता तरी वाटकं गावाला घालतोय तर ही लेकरं आहे इल्लेली आहे त्यांच्या मनातले जे काय प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आज तुका हात देतो ह्याचा तुका नारळ ठेवलेला असा प्रत्येका मनाप्रमाणे पान ठेवलेला आहात त्याच्यात तुम्ही राजी जाया इल्लेल्या लेकरांचं हसतमुख करा आणि आज चांगला केला मान्य करून घ्या माका नाव लिहिलं किती नाव लिहिलंय माझी तुमच्या घुरटात मात्र विचारलं तू आवड मारू नको लोकांनी ऐकलं तर अरे घुरटांकडली घरात कसं येते काय झाला काय झाला मी विचारतो मी हिला बसून बघतोय गाडीची घाण येता असं बोलतात आणि तुझी बायको बोलतात तशी त्याची तोंडात घाण येतात बाय माणूस म्हणाल काय घेता तुझ्या तोंडात घाण केली सांगतोय ना काय गो मी म्हटलं बाई माणूस लागू नको जाऊ लागू नको मी काय केलं
तुमचं माहिती आहे माका 4 दिवस बरा नाही येता. 4 दिवस माका बरा नाही तुमचं माहिती आहे हो. मा. मी आता येताना ना बुधभर औषध घेतले आणि बुधभर मध घातलंय इथं. 4 दिवस बरा नाही तर माका माहिती आहे. मी तुका औषध हाडून देऊ का? ते औषध घेतलंय खायचं. घरी ना कुठली एक पिशी आला पिशवी होता. कुठे पिशेतला घेतलं अं, शिरा बांधलं. अगो लोक मका सतत तुम्ही गोडबर होता त्याच्यात पाणी ओतलं त्या पिशेत घालून ठेवलंय कुठे राव काय घेतलं? अगं मध घालून घेतलंय मी या. मग जाऊन घेतलं मग घाण जाऊची राहता. म्हातारे नका का? वाद कसं वाटलं? वाचतो जातो शान खा. म्हातारे बिया नको गोमितर मारलं गेला शुद्ध जातात ऐकलं. आणि अशी अडचण आमच्या ह्या देवस्थानाकडे येतात. आणि अशी अडचण गेली माझ्या जायचं तो अंधार उभं होता. आणि तो अंधार उभं राहिलो का सरळ सरळ करून देतो. काळजी करू नको. मला रे, मला किती काय काय चालला आधी हरकत किती आहे हय सर आज देवपान माझा अडकला तर आगे रे उभा चल चल लेकरा किती अरे हात घातलं. आज ही लेकरा इल्लेली तुझा नाव ऐका हा त्या त्यांच्या मनातले जे काय प्रश्न असतात ते प्रश्न सोडवण्यासाठी आज तुका आग दिलेली आहे. ही म्हातारी जी आहे काही एक भिया नको जा जा माझ्या पायाकडे आता त्याका गोणी हो गावतो. म्हातारे हो किती बाय इलं तिथे रे तुका समजत नाही देई तू ना. सगळे मात्र सगळं समजता तुझ्या तोंडात ऐकता आता. ते मला घेऊन येलं. म्हातारे ते काही एक भिया नको मारा रे काठी. म्हातारे मला जावता लागता गे. मला तर आपण भारी गाव आहे. म्हातारे मी कसा कसा बाहेर येईल तुला वातावरण बघून नको भूक मारतो. ऐकलं लेकरा ह्या म्हातारे अडचण असा रे. वाटतोय आता. बाबू कसा सांगालो. मग म्हातारा माणसा कळतंय मला सांगता. ऐका तरी घे काय केला? अगे अडचण म्हणजे नड नड मला तुका सांगत काय झाला? नड असा. म्हातारे या पण रानात गेला काय गे त्याका झपाटला असा गे. ते झपाटलेला मामा ठाकूर म्हणून राहिलं. म्हातारे काही एक घ्या नको जरा माझ्या पायाकडे येताला ताईतून बरा होऊनच जाताला. पण त्याच्यासाठी सांगलो मार्ग तुका करूचो हो लागतो. मार्ग करू पोरासाठी करू नको. करतो ना तयार मार्ग करू. मान्य आहे तुका. हो. तर ऐक त्याच्यासाठी पहिला एक कोंबो लागतो गे. म्हातारे कुंभो ऐकलं हा. एक कोंबो लागतलो आणि एक तलाक लागतला. तलाक कवटा घालणाराच व्हाया. कवटा घालणार त्याला हो. औषधी हा. आता कोण्या व्यापारा बरीच केलं कवटा घालणार त्याला कधी मी करू ना. अरे मानाचो गावकर मरे ते गावचो कळला व्हाया आता. मी सांगते तर फक्त ऐकत राहा. कळला त्या तलाक मानेवरची पिसा काढून
म्हाताऱ्याच्या काय तलगाच्या? अरे त्या तलगाचीच काढणे म्हाताऱ्याची काढते. मानेवरती पिसा काढून या लेकरावर वाळून तिच्या घरमटीवर वाळून चतुर्सीमेच्या बाहेर जाऊन सांगणार दिवाया आणि चतुर्सीमेच्या बाहेरचा सोडू आहे ते खोळावलंय काय रे. तुझ्या घरात झापाखाली झापून ठेवू वया. लेकरा ही म्हातारी बोलणार नाही असा. म्हातारी निरंकार तो बोलतो त्याला पिसा काढून हळूहळू सोडू आहे. आणि म्हातारे दहा कावटा लागतली गे. हो माझ्याकडे कावटाला माझ्याकडे 90 असत सांगा ठेवते हे बायको सांगा ठेव माझ्याकडे 9 कावटा जाणं ते आपली बायको घालून सांग. म्हातारे ते काही एक द्या नको. एक कवाट म्या घालतलंय आमच्या कोंबडीचा ऐकलं. आणि एक कांदो लागतो म्हातारे. अरे मुळात फोन खाऊ नको. आगात आजचा दिवस भाजवून घे. म्हातारे एक पांढरा कांदो लागतो ऐकलं. ती गावटा केळीच्या पानावर ठेवून म्हातारे काही नको. मी तरी कसा केलं तुका देई तुका बरोबर मार्ग सांगतो ऐकलं. म्हातारे केळीच्या पानात ती कवटा ठेवून काजळ कुंकू घालू वया आणि ती कवटा हे लेकर वाळू होई. आणि ती कवटा म्हातारे काय तरी माहिती आहे तुका. तुझ्या घरात आलो ती कवटा होय हाडून सोडू होई. आणि इतक्या करून जर म्हाताऱ्या लेकराक जर गुण गावत असतात तर तोरा तुका येऊचा लागताला येतोय बरोबर जाऊन येतोय मग बरोबर. म्हाताऱ्याच्या निरांच्या बरोबर लोकांची पिसा काढा. म्हातारे सांगू वांग त्याचो तुझ्या पोरात या लेकरा गुण घेऊन गावतलो गुरु फुटलेली करवंटी घे आणि भीक माग पण देवाच्या नावाचा बाजार करू नकोस. कपाई केलंस नाथ तत्व आणि कोणत्या तऱ्हेनं या मच्छिंद्रावर मात तू करतोस मला Hare Rama
घराची मुक्तता केलं. आता घराची उलटी स्थिर केला. हे वेताळ देवते, तुला या विश्वाची चिंता नाही, पण मला या विश्वाची चिंता आहे, सद्भक्तांची चिंता आहे, देव नाव आणि देव तत्व याची चिंता आहे. आणि म्हणूनच हा संग्राम या मच्छिंद्रानं स्थिर केला. वेताळ देवते, विश्वाच्या ठाई 7 शक्ती तुझ्या अधीन आहे. या 7ही शक्ती या विश्वात मुक्त संचार करू शकतात. पण तो केव्हा माहितीये का? दिवसाचे 8 प्रहर आणि त्या 8 प्रहरातील फक्त 3 प्रहरात या शक्ती मुक्त संचार करू शकतात. भरदुपार, संध्याकाळची कातरवेळ आणि मध्यरात्र या 3च प्रहरात या शक्ती मुक्त संचार करू शकतात. आता मानवी देहात प्रवेश करण्याचे मार्ग सुद्धा त्याच वेळी निश्चित झालेले आहेत. आणि ते कोणते असतील? जर एखादा अन्न पदार्थ भूमीवर पडलेला असेल आणि माणसानं तोच अन्न पदार्थ उचलून जर का पुनश्च भक्षण केलं असेल तर त्या अन्न पदार्थाद्वारे मानवी देहात या शक्ती प्रवेश करू शकतात. याच्या पुढचा मार्ग, जर एखादं सुगंधित पुष्प मार्गात पडलेलं असेल आणि जर एखाद्या स्त्रीनं त्या पुष्पाचा सुगंध घेऊन तेच पुष्प आपल्या केश कमलात माळलेलं असेल तर त्या पुष्पाद्वारे या शक्ती त्या स्त्रीच्या देहात प्रवेश करू शकतात. त्याच्या पुढचा मार्ग, या 3 प्रहरात या शक्ती मुक्त संचार करत असताना जर एखादी रजस्वला नारी म्हणजेच पंचम दिवसाची ऋतुस्नाद असताना नाहक मुक्त संचार करत असेल तर या 7ही शक्ती त्या स्त्रीच्या देहात प्रवेश करू शकतात. याच्या पुढचा मार्ग, जो या कलियुगासाठी अस्तित्वात आलेला आहे, हे कलियुग आहे. इथं प्रत्येक माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी जगतोय, स्वतःचं हित व्हावं म्हणून प्रयत्न करतोय, दुसऱ्याचं वाईट व्हावं म्हणून प्रयत्न करतोय. आणि अशा पद्धतीनं जो कोणी वर्तणूक करेल त्याच्या देहात या 7ही शक्ती प्रवेश करू शकतात. आता यांची जागा सुद्धा त्यावेळी निश्चित झालेली आहे. गावागावाच्या ठिकाणी स्मशानभूमी उभारली गेली आणि त्या स्मशानभूमीच्या ठिकाणी या धोटिंगाचं वास्तव्य, जुनाट पिंपळ वृक्षावर ब्रह्म संबंध मुंजाचं वास्तव्य आणि इतर 5 शक्तींची जागा कुठे असेल तर गावागावाच्या ठिकाणी ग्रामदेवतेचं मंदिर उभारलं गेलं. त्या ग्रामदेवतेच्या मंदिराच्या डाव्या बाजूस वेताळ देवते तुझं मंदिर उभारलं गेलं आणि त्या मंदिरात तुझ्या पायापाशी 5 शक्तींची जागा. पण या 7ही शक्तीनं रधिराज्य मात्र या विश्वाच्या ठाई तुझं आहे. पण हे आहे, हे कलियुग आहे आणि या कलियुगाच्या ठाई सद्भक्तांच्या चिंतेसाठी भगवंतानं पर्याय ठेवलेले आहेत. महासती वृंदानं दिलेल्या शापामुळे सारे देव दगडाचे झाले, गंडकी नदीत पाषाण रूपानं वास्तव्य करू लागले. आणि म्हणूनच सद्भक्तांसाठी परमेश्वरानं 2 सतेज पर्याय ठेवले. पहिला पर्याय, ज्या 33 कोटी देवता आहेत, 11 कोटी स्वर्गात, 11 कोटी अंतरिक्षात आणि 11 कोटी पाषाणात वास्तव्य करतायत. ज्या 11 कोटी देवता अंतरिक्षात वास्तव्य करतायत, जो मनुष्य अंतर्बाह्य सुचिरबुद्ध आहे त्याच्या देहात त्या देवता प्रवेश करतील, ज्याला शिवकळा म्हटली जाते. पण ही शिवकळा काही अनंत काळाची नव्हे, काही क्षणाची असणार आहे. पण याच शिवकळेचा उपयोग कित्येक जण स्वतःचं पोट भरण्यासाठी करतायत,
स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी करतायत. आणि म्हणूनच परमेश्वरानं दुसरा सतेज पर्याय ठेवला. गावागावाच्या ठिकाणी ग्रामदेवतेचं मंदिर बांधलं गेलं. ग्रामदेवतेची पाषाण स्वरूपानं पूजा अर्चा केली जाऊ लागली. सद्भक्त आपलं गारणं घेऊन त्या पाषाणापर्यंत येतील. त्या पाषाणाला कौल म्हणजे प्रसाद लावले जातील. डाव्या उजव्या कौलानं ज्या 11 कोटी देवता पाषाणात वास्तव्य करतायत त्याच देवता सद्भक्तांच्या दुःखाचा संकटाचा नाश करून सद्भक्तांना सुखी ठेवणार आहे. पण हे कलियुग आहे आणि या कलियुगात कित्येक जण स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी करणे कर्तृ चेतू भानामती मूठ मारणे यासारखे अघोरी प्रकार करतायत. या अघोरी प्रकारामुळे माणसाला सुख मिळतं पण ते क्षणाचं असतं. अनंत काळाचं सुख जर का माणसाला हवं असेल तर परमेश्वर नावाशिवाय दुसरा पर्याय या विश्वात शाश्वत नाही. प्रत्येकानं करायला हवं ते का आपल्या ग्रामदेवतेवर आपल्या कुलदेवतेवर निस्सीम विश्वास निस्सीम श्रद्धा आणि प्रेम ठेवायला हवं. याच्यामुळे होणार आहे ते का ती देवता संकट समय सुद्धा तुम्हाला एवढं देणार आहे की अंतिम समय तुमच्याकडे मागायला सुद्धा काही उरणार नाही. मग हे वेता देवते घालून दिलेल्या नियम अटी तुला मान्य आहेत किंवा मान्य मुक्तता होणे नाही. तुझा भरवशाचा शब्द मला हवा. जिथं भक्ती ज्ञान आणि वैराग्य आहे तिथं या शक्तीला थारा नाही. दे शब्द जिथं भक्ती ज्ञान वैराग्य असेल तिथं माझ्या शक्ती अथवा मी प्रवेश करणार नाही. पण तो अधोगतीला होण्याचा प्रयत्न करी त्या प्रत्येक अरे तू म्हणजे कुणी सामान्य आहे. साक्षात शिवाचा अंश आहे. पुष्पावती नरेश राजा चंद्रशेखर आणि महाराणी तारावती यांच्या कुशीकुलात साक्षात विश्वाची जगदंबा पार्वती माता आणि तपोधूत यांच्या शापामुळे या भूमीवर तुझा जन्म झाला. तू देवतत्व आहेस. तुझी आज्ञा मच्छिंद्रासाठी शिव आज्ञा आहे आणि ती शिव आज्ञा मच्छिंद्र केव्हाही अमान्य करणार नाही. आणि म्हणून केवळ तुझ्या इच्छेसाठी या तुझ्या शक्तींची मुक्तता आदेश चला मग जाऊया. शिवमंगल